गेल्या आठवड्यात ताकारी तालुका वाळवा येथील सराफी दुकान फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उघडकीस आणून चौघांना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी शुक्रवारी सायंकाळी दिली। या टोळीकडून 10,41,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। महेश पाटील यांचे ताकारी येथे महालक्ष्मी ज्वेलरी हे सराफी दुकान आहे। दिनांक 12 डिसेंबर रोजी दुकान बंद करून ते घरी गेले असता रात्री दुकानातून सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला 4 संशयित दुचाकीवरून चोरीचा ऐवज विक्री करण्यासाठी सांगलीवाडी नाका येथे येणार आहेत अशी माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा लावला होता। यावेळी चौघेजण दुचाकीवरून आले असता संशयावरून ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीस गेलेले 19.8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 3 किलो 440 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने मिळालेत। या प्रकरणी प्रदीप थोरात वय 36 बोरगाव तालुका वाळवा, गणेश उर्फ अजित मागनगिरी वय 30 राहणार सांगोले तालुका खानापूर, सुरेश कोळी वय 25 राहणार गंजीमाळ कोल्हापूर व आकाश सावंत वय 30 राहणार लेंगरे तालुका खानापूर या चौघांना अटक करण्यात आले। तर या टोळीतील एक संशयित फरार आहे।